प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला शरीराला थंडावा देणारा बेलफळाचं सरबत बनवून दाखवणार आहे। विशेष म्हणजे बेलफळाचं सरबत उन्हाळ्यामध्ये पितात। पोटाच्या सर्व तक्रारीवर हा अतिशय गुणकारी असतो। तसेच डायबिटीजसाठी देखील उपयुक्त असतो। उन्हाळ्यामध्ये बेलफळाचं सरबत आवर्जून प्या। बेलफळाचं सरबत कसं बनवायचं ते बघूया। इथे मी 2 बेलफळ घेतले आहे। पिवळ्या रंगाचे पिकलेले बेलफळ घ्यायचे आहे आपल्याला। वरून हे कडक असल्यामुळे असे हे फुटणार नाही, त्यासाठी दगड घ्यायचा आहे आणि दगडाने ते फोडून घ्यायचे आहे। फोडल्यानंतर आतमध्ये पिवळसर कलरचा असा गर असतो। पिवळसर रंगाचा असा हा पल्पच्या आत बिया पण दिसत असेल तुम्हाला। आता याचा सगळा पल्प चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊ। पल्पच्या आत बिया पण दिसत असेल तुम्हाला। बेलफळ टेस्टला गोड असते। सर्व पल्प हा फोडून काढून घ्यायचा आहे। पूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। सर्व पल्प मी काढून घेतला आहे आणि 1 ग्लास मी पाणी घालून घेतलं। या पाण्यामध्ये भिजवून घेऊ। जर का बेलफळाचा पल्प सॉफ्ट असेल तर भिजवून ठेवायची गरज नाही। पल्प हा हार्ड असेल तर मात्र अर्धा तास याला पाण्यामध्ये भिजवून ठेवावं लागेल आणि त्यानंतरच मॅश करायचं। थोडं तर मी चम्मचनी मिक्स करून घेतलं आहे, कारण की यामध्ये जे बीज आहे ते बारीक होतील। यामुळे याचा टेस्ट कडू होईल, त्यामुळे बिया बारीक नाही होऊ द्यायच्या। म्हणून याला मिक्सरमध्ये नाही बारीक करायचं, फक्त याला अशा पद्धतीने मॅशरनी फक्त मॅश करायचं आहे। सर्व पल्प मॅश करून झाला आहे। आता याला गाळून घेऊ। सूप गाळण घ्यायची आहे, थोडीशी मोठी हवी, कारण की याचा पल्प मोठा असतो। आता जो पल्प राहिला आहे त्याला वेगळा काढून घेऊ। सर्व पल्प व्यवस्थित गाळून घेऊ। आता जो पल्प काढून ठेवला होता त्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आणि थोडंसं मॅश करून घेतलं आणि याला पण गाळून घेऊ। आणि आता हे सुकलेल्या बिया आणि फायबर आहे याला काढून घेऊ। तर आता हा आपला पल्प बनवून तयार आहे। आता यामध्ये मी पाणी घालणार आहे। 4 ग्लास सरबत बनवून तयार झाले आहे। इथे मी 4 ग्लास सरबत बनवून तयार केला आहे। आता यामध्ये मी 4 टेबलस्पून बारीक केलेली साखर पावडर घालत आहे। जर का तुम्हाला साखर आवडत नसेल तर साखर न घालता पण हे तुम्ही पिऊ शकता। आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांना तुम्ही साखर न घालताच असंच द्या। आणि आता यामध्ये थोडंसं काळं मीठ घालत आहे आणि थोडं साधं मीठ घालून घेत आहे। त्यानंतर मी 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालत आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे।
आता आपण सरबत सर्व करून घेऊया. बघा, ग्लासमध्ये मी आईस क्यूब घालत आहे. आणि त्यामध्ये सर्व सरबत घालून घेत आहे. यामध्ये आपण कुठलीही आर्टिफिशियल, बघा सरबताला किती मस्त कलर आला आहे. यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियली कलर वापरलेला नाही. याला नॅचरल बेलफळाचा कलर आला आहे. आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊ, यामुळे सरबताला छान टेस्ट येणार. तर तयार आहे आपलं बेलफळाचं सरबत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मस्त खा आणि स्वस्त राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.